नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सय्यद इरफान यांची रिपोर्ट दिनांक 23 जानेवारी 2026 रोजी पिंपळगाव राजा येथे गणित चुकलं आणि चिमुकल्यावर कोसळला शिक्षकाचा कहर। चौथीतील 9 वर्षांच्या विद्यार्थ्याला अमानुष मारहाण, रुग्णालयात उपचार सुरू, तरीही कारवाई शून्य। शाळा म्हणजे ज्ञानाचं मंदिर की भीतीचं अड्डं, असा हादरवून टाकणारा प्रश्न खामगाव तालुक्यातील पिंपळगाव राजा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील घटनेमुळे निर्माण झाला आहे। गणिताचा हिशेब चुकल्याच्या किरकोळ कारणावरून अवघ्या 9.5 वर्षांच्या चिमुकल्यावर शिक्षकाने अमानुष मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। पवन इंगळे, वय 9.1/2 या चौथीतील विद्यार्थ्याला वर्गशिक्षक रवींद्र चिम यांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे। ही मारहाण इतकी क्रूर होती की पवनला थेट खामगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल करावे लागले। सध्या त्याच्यावर उपचार सुरू असून त्याची शाळेत जाण्याची भीती वाढली आहे। डिसेंबर 13 रोजी राज्य शासनाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी कठोर नियम जारी केले। मात्र या नियमांना शिक्षकाने पायदळी तुडवत थेट शारीरिक अत्याचार केला। धक्कादायक बाब म्हणजे एवढा गंभीर प्रकार घडूनही अद्याप संबंधित शिक्षकावर ना गुन्हा दाखल ना निलंबनाची कारवाई। हे प्रशासनाचं अपयश नाही तर काय? पिंपळगाव राजा पोलिसांनी विद्यार्थ्याला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवले असून वैद्यकीय अहवालानंतर कारवाई केली जाईल असे सांगण्यात येत आहे। मात्र प्रश्न असा आहे की लहान मुलाला मारहाण झाल्यानंतरच प्रशासन जागं होणार का? या घटनेमुळे पालकांमध्ये प्रचंड संताप उसळला असून आज गणितासाठी मार, उद्या जीवावर असा सवाल उपस्थित होत आहे। संबंधित शिक्षकावर तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर शिक्षा करण्याची मागणी जोर धरत आहे। आता पाहायचं एवढंच, हा प्रकार गंभीर मानून ठोस कारवाई होणार की पुन्हा चौकशीच्या नावाखाली प्रकरण दडपलं जाणार? संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष आता प्रशासनाच्या पुढील भूमिकेकडे लागलं आहे। रेडी सर, रोल। आज रोजी सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास पवन नारायण इंगळे राहणार पिंपळगाव राजा या विद्यार्थ्याला जिल्हा परिषद शाळा पिराजे येथील चौथीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यास शिक्षकाने मारहाण केल्याबाबतची प्राथमिक माहिती मिळाली। त्या अनुषंगाने ते पोलीस स्टेशनला आल्यानंतर त्यांना वैद्यकीय उपचारासाठी पाठवण्यात आलं आणि त्याच्यावरती वैद्यकीय उपचार झालेले असून वैद्यकीय अधिकाऱ्यांचे अहवाल व राहिलेली वैद्यकीय तपासणी पूर्ण होतात कायदेशीर कारवाई जी असेल ती आम्ही पुढे करत आहोत। का मारण्यात आलं सर त्या मुलाला? त्यांच्या पालकांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे विद्यार्थ्यांना शिक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं न आल्याच्या कारणावरून पाठीमध्ये वगैरे मारहाण झाल्याचे दिसून येते प्राथमिक माहितीवर। पुढील कारवाई काय करणार? वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून जो अहवाल प्राप्त होईल त्यानुसार पुढील कारवाई करण्यात येईल। येस।